सर नमस्ते. नमस्कार. आता आपण आज आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या प्रेक्षकांसाठी मंचर येथे ओमकार डेंटल क्लिनिक म्हणजे डॉक्टर दीपक घोडेकर यांच्या दवाखान्यामध्ये आलेलं आहे. आणि विशेष करून ते ग्रामीण भागातूनच शिक्षण झाले त्यांचं, म्हणजे वळती, मंचर, आणि ते शहरी भागात सुद्धा दाताचा दवाखाना, मराठीमध्ये आपण त्याला दाताचा दवाखाना म्हणतो. तर दाताचा दवाखाना ते शहरी भागात सुद्धा सुरू करू शकले असते. पण ज्या भागात आपण शिकलोय, ज्या भागात आपलं देणं आहे, त्या भागामध्ये त्यांनी येऊन म्हणजे बऱ्याच वेळा ग्रामीण भागात शिक्षण घेतलं जातं आणि शहरी भागात व्यवसायासाठी कोणी म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती जातात. पण डॉक्टर दीपक घोडेकर हे एक अनोखी व्यक्ती म्हटलं तरी चालेल. कारण त्यांनी शिक्षण वळती, मंचर या ग्रामीण भागात घेतलं आणि त्यानंतर आपण डेंटलची पदवी कुठल्या हॉस्पिटलला घेतली सर? आम्ही नाशिकला गेलो. नाशिकला घेतली. कुठलं नाव? नाशिकमध्ये पंचवटीमध्ये एक हिरेंचं कॉलेज आहे नाथांचं. हो हो, तिकडे आपण शिक्षण घेतलं. शिक्षण घेतलं. तर ठीक आहे. तुम्हाला असं काय वाटलं बाबा मंचर किंवा माझ्या मायभूमीतच आपण दवाखाना टाकून लोकांची सेवा करू, असं काय वाटलं? खरं तर आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे वैद्यकीय उपचारांची नेहमी फारच गरज पडते. आणि म्हणजे दातांच्या किडण्याचं प्रमाण, लोकांमध्ये अवेअरनेस हा आपल्या भागामध्ये नेहमीच कमी राहतो. तर मग त्यामुळे आपला असा विचार झाला की आपण इकडे व्यवस्थित त्यांनी रुग्णांना आपण चांगली सेवा देऊ शकतो. या माध्यमातून आपण इकडं सुरुवात केली. हरकत नाही. आता मला सांगा, दाताचे प्रॉब्लेम सध्या बहुतांशी बऱ्यापैकी येतात. आता पूर्वीच्या काळात म्हणजे 70-80 वर्षाच्या पुढं ज्येष्ठ नागरिक होते किंवा वृद्धपकाळाने ज्यांचे समजा वृद्धपकाळ झाला, तर त्यांचे दाताचे प्रॉब्लेम नव्हते. पण अलीकडं पहा, साधारण एक दुसरी तिसरी पासून काही दाताचे प्रॉब्लेम सुरू झालेत किंवा जास्तीत जास्त दातामुळे जेवण करताना त्रास होतो किंवा इत्यादी गोष्टी. याला नेमकं कारण काय? आता खरं तर जे आता आपण म्हटलात की दुसऱ्या तिसरीपासून, तर आता आमचा असा अनुभव आहे की अगदी 3-3.5 वर्षांच्या मुलांपासून आम्हाला दातांच्या उपचारांची गरज पडते. म्हणजे हे दुर्दैवच म्हणायला लागेल की इतक्या लहान वयात दातांच्या उपचाराची गरज पडते. आणि ह्याचं मूळ कारण असं आहे की आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी फारच बदललेल्या आहेत आणि पालकांमध्ये अवेअरनेस तर अजिबातच नाही आहे. म्हणजे मुलांनी चॉकलेट मागितलं की त्याला चॉकलेट दिलंच जातं, पण ते चॉकलेटचा परिणाम पुढे काय होईल हे पालकांकडनं वर्कआउट होतच नाही. जेव्हा आपण त्यांना विचारतो की ह्यावर एवढं गोड का खातोय, तर मग त्याची आजी लाड करते, आजोबा लाड करतायत, कोणी पाहुणे मंडळी येत आहेत, त्याला कॅडबरीज देत आहेत ते. आणि मग त्याचा पुढं काय इम्पॅक्ट होईल हे न पाहता त्या मुलांकडनं ते खाणं होत राहतं. मग दात त्यांचे दुखले की मग पेशंटना आमच्याकडे यायला लागतं आणि मग त्यांना माहिती मिळते की आपण ह्या गोष्टी करायला नको होत्या असं. त्यामुळं अवेअरनेस जो फार कमी आहे आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यात, तर त्यामुळं बेसिकली हा प्रॉब्लेम जास्त सुरू झालेला आहे. तर तुम्ही म्हणता त्या पद्धतीने बुवा लाड पुरवले जातात. समजा घरात कोणी भेटायला आलं किंवा कोणी पाहुण्याकडे गेलो, तर आपण काय म्हणतो, चला काहीतरी बाळाला घेऊन जाऊ. पण त्याच्या ऐवजी जरा फळं नेली हां, किंवा बरोबर. ज्यूस नेला, तर काय हरकत आहे का? पण नाही, नाही. नेमकं आता चॉकलेट, कॅडबरी चॉकलेट किंवा इतर थंड पेय घेऊन जातात, तर ती योग्य आहे का सर? नाही, हे फारच योग्य नाही आहे. याचं प्रमाण मुलांसाठी फार म्हणजे फार कमी पाहिजे ह्या गोष्टींचं. आणि मुळात जे दातांचा जो हायजीन मेंटेनन्स करायचा आहे, म्हणजे दातांची स्वच्छता जी ठेवायची, तर त्याबद्दल पालकांनी नेहमीच माहिती करून घेतलं पाहिजे. म्हणजे मुलाचं वय 6 वर्ष होईपर्यंत पालकांनी त्या मुलाचे दात स्वतः घासले पाहिजे. म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी तर कंपल्सरी ब्रश केलाच पाहिजे. म्हणजे आपल्या टीव्हीवरती कोलगेटच्या वगैरे जाहिराती असतात, त्यात ते म्हणतात की 2 टाइम्स ब्रश करा, पण ती गोष्ट कधी फॉलो होतच नाही अजिबात. मग जेव्हा आम्ही विचारतो की मूल 2 टाइम ब्रश करतं का, तर तेव्हा प्रत्येकाकडनं उत्तर नाहीच येतं. म्हणजे पालकांनाही सवय नाही रात्री ब्रश करण्याची, त्यामुळे मुलांनाही लागत नाही. आणि जर ही दोघांनी जर सवय लावून घेतली, तर दात किडण्याचं प्रमाण त्यांचं फारच कमी होईल. पण त्यासाठी जनजागृती केली पाहिजे. बऱ्याच वेळा काय तर होतंय, नक्कीच. घटना किंवा दाताचा हा म्हणजे दात हे महत्वाचा घटक आहे आपल्या शरीरातला, अवयवातला. पण बऱ्याच वेळा दातामध्ये समजा कधी कधी काय होतंय, काही समजा पाहतो तंबाखू खातात किंवा गुटखा खातात आणि त्याच्यामुळे दातावर परिणाम होतो, दिसायला दात खराब दिसतात. बरोबर. एवढं माहित असूनही लोक का करतात असं? तर ते त्या सवयी त्यांच्या कंट्रोल करत नाहीत मुळात. म्हणजे काही पेशंट आम्हाला विचारतात की एखादी व्यक्ती गुटखा खाते, दाताचे मला चांगले वाटतात आणि मला काही व्यसन नाही, पण दात मला खराब वाटतात. तर जे गुटखा खाणाऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत ते भयंकर असतात, की त्यांना काही मोजमाप नसतं. म्हणजे ते अगदी कॅन्सरपर्यंत पोहोचतात. आणि जे गुटखा खात नाहीत, तर ते थोडंसं दातांची स्वच्छता फारशी ठेवत नाहीत, म्हणून त्यांना ते दातांचे प्रॉब्लेम आलेले असतात. तर ते त्यांनी जर सवयी कंट्रोल केल्या गुटखा तंबाखू खाणाऱ्यांनी, तर त्यांचे दातांचे आजार फार म्हणजे फार नियंत्रणात येतील. म्हणजे जास्त करून दातांचे आजार कशामुळे होतोय? म्हणजे थंड पेयामुळे होतोय का चॉकलेटमुळे होतोय का गुटखा आणि तंबाखूमुळे होतोय? काय मत आहे? म्हणजे दोन्ही प्रकारचे आजार चालूच आहेत. गुटखा तंबाखूचे जे आजार आहेत
ते नेहमी कॅन्सरच्या बाजूने वळतात, दात हालतात त्यांचे. आणि कॅन्सरचं प्रमाण जे तोंडातले जे कॅन्सर आहेत हे सर्रास व्यसनामुळेच होतात. म्हणजे अशी एकही व्यक्ती नाही की ज्यांना काही व्यसन नाही त्यांना तोंडाचा कॅन्सर झाला. हे फार दुर्मिळ असतं. त्यामुळं व्यसनाधीन माणसांनी हे लक्षात ठेवायचं की आपल्याला कॅन्सरच्या बाजूने आपण चाललो असं. तर सगळ्यात महत्वाचं दुसरा एक आता प्रश्न येतोय का गावोगाव काही दंत वैद्य फिरतात. म्हणजे अलीकडं मला म्हणजे साधा एक 3-4 वर्षापूर्वीचीच गोष्ट असेल, तर काही समजा त्या निरगुडसर असेल किंवा पारगाव असेल किंवा इकडे आदिवासी भागात असतात. व एक दंत वैद्य येतात घरोघरी आणि तुमचे दाताचे काही प्रॉब्लेम असतात तर ते म्हणतात आम्ही तुमचे व्यवस्थित दात करून देतात. याच्यामध्ये काय असं संशयास्पद मला तर वाटतंय, पण लोक काय तयार होतात अशा बाबतीत? नाही, लोकांना काहीतरी शॉर्टकट मिळतो आणि त्यांची जी कन्व्हिन्सिंग असतं की आम्ही चांगलं करून देऊ. आता त्यामुळे लोक तसं पाहतात. आता ते ज्या प्रकारचे मटेरियल वापरतात हे डॉक्टरांना वापरायची परमिशन नसते. ओके. म्हणजे आम्ही जे खोबरे बनवतो ते खोबरे बनवताना काही कच्चं मटेरियल आम्ही वापरतो. हा. आता तोंडामध्ये आपल्याला कायमस्वरूपी ठेवायची परवानगी नसते. आता ते मटेरियल वापरून सर्रास लोकांचे दात ते बसवून देतात. आणि एक काही 15-20 दिवस महिनाभर गेला की मग त्या पेशंटना पुन्हा आमच्याकडे यायला लागतं. ते टोचतात, रुततात, खाली अन्न अडकतंय, ते खराब वाटते करून आमच्याकडनं पुन्हा ते काढून घ्यावं लागतं. आणि त्या जे तथाकथित दंतवैद्य आहेत तर त्यांचा काही संपर्क पण पुन्हा होत नसतो अजिबात. ते काही काळ आपल्याकडे येतात, नंतर ते फिरून निघून जातात. त्यांचा कॉन्टॅक्ट होत नाही अजिबात. तर ती पद्धत फार चुकीची आहे. आणि लोकांनी त्यांच्या आश्वासनांना बळी पडू नये. ते अतिशय अस्वच्छ प्रकारे काम करतात आणि जे चुकीचं आहे ते काम तोंडात करतात. असं एखाद्या पेशंटला चुकून चावायच्या भागात दात नसतो, त्या तात्पुरतं बरं वाटून जातं. मग तो अजून 4 लोकांना सांगतो आणि मग ही साखळी चालू होते. आणि मग परत त्यांना पुन्हा डॉक्टरांकडे येऊन ते दात सगळे परत काढून घ्यायला लागतात. नाही नाही, मला तुम्ही बोलता ते खरं आहे. पण सर्वसाधारण काय होतं, शेतकरी धर्म आहे आपल्याकडे काही एमआयडीसी किंवा काही नाही. समजा दात दुखतोय तर कोणतरी दंतवैद्य रस्त्याने जात असतो, तो म्हणतो तुमचे दाताचे काही प्रॉब्लेम आहे का? मग तो म्हणतो समजा शेतकरी का माझे दात दुखतोय हा बघा. तर तो दंतवैद्य म्हणतो का 100 रुपये 200 रुपये लागतील किंवा काय लागतील त्याच पद्धतीने मी देतो करून. पण त्याला कायदेशीर आधार नाही. काही आजार नाही पण त्याला. केवळ पैसे कमी कमी आणि वेळ नसतो शेतकऱ्यांना. बरोबर आहे. हा होतोय ना तात्पुरतं, पण अशा पद्धतीने लोकांनी गेलं नाही पाहिजे. गेलं नाही मला पाहिजे. सांगा ना, हॉस्पिटलमध्ये आले समजा, आता तुमच्याकडे दाताचे समजा मला प्रॉब्लेम आला किंवा इतरांना प्रॉब्लेम आला, तुमच्याकडे येऊन त्याला कायदेशीर आधार आहे सर. आणि तंत्रज्ञ वेगवेगळ्या मशिनरीत आपल्याकडं बरोबर. आणि कॉस्टली एकदम म्हणजे आता जे परदेशात आहे त्या पद्धतीने आपल्याकडे सुद्धा मशिनरी आहे. म्हणजे पुण्या मुंबईला आहे त्या सुद्धा आपल्याकडे आहे. हो. पण एवढं असूनही लोकांची अजून मानसिकता त्या पद्धतीने बदलत नाही. बदलत नाही. त्यासाठी नेमकं तुम्हाला आव्हान काय करू शकतो? म्हणजे आता ग्रामीण भागात ज्या सुविधा आहेत तर ह्या ग्रामीण सारख्या राहिल्याच नाही अजिबात. जे आता समजा आपल्या क्लिनिकमध्ये पाहिलं तर दातांच्या क्षेत्रातली जे सगळ्यात लेटेस्ट टेक्नॉलॉजी तर ते आपण आपल्याकडे घेऊन काम करतोय. आणि ते हे आपल्या ग्रामीण भागात ज्या प्रकारे शेतकऱ्यांना परवडेल अशा प्रकारे आपण त्यांना उपचार देतो. तर ह्या उपचारांचा त्यांनी नक्कीच फायदा घेतला पाहिजे त्या गोष्टींचा. आणि आता तोंडात आपण जे दात आपल्याला बसवायचे हे नेहमी आपल्या चांगल्या क्वालिटीचेच पाहिजेत, कारण आपण जे काही जेवण जेवतो ते दातांना लागूनच शेवटी आपल्या पोटात जातात. त्यामुळे मग तोंडात जे वापरायच्या वस्तू आहेत त्या सगळ्या स्टँडर्ड पाहिजे, ज्यांचा शरीरावरती काहीही इम्पॅक्ट व्हायला नको अशा प्रकारचे मटेरियल आपण वापरले पाहिजे, की जे दंतवैद्यांकडनं वापरलं जाणं शक्यच नाही ते. त्यामुळे त्यांनी डॉक्टर नेहमी म्हणजे आपल्याकडे किंवा इतर जे डॉक्टर आहेत ते जे चांगली प्रॅक्टिस करतायत तर त्यांच्याकडे जाऊन स्टँडर्ड उपचार लोकांनी करून घेतला पाहिजे, जेणेकरून त्यांना नुकसान काय होणार नाही त्यामुळे. असं आता दातामध्ये बरेच प्रकार आलेत म्हणजे सर, वेगवेगळे टेक्नॉलॉजी आली. पहिले या पूर्व काळात कसं असायचं का दातासाठी घरच्या घरीच काहीतरी थोडक्यात लवंग ठेवायची दातापाशी किंवा आणखी निलगिरीचं तेल काहीतरी असतं बघा, तर ते ठेवायचं. त्याच्यामुळे काय फरक पडतो सर? म्हणजे त्याच्यामुळे आपला ज्या नसांना थोडाफार सुदिंग इफेक्ट होतो ओके, आणि आपला किंचित आपला फरक बरोबर, पडतो. तात्पुरतं. तर दातांचे आजार हे असे असतात की जे कधी गोळ्या औषधांनी बरे होतच नाही. म्हणजे असे कुणीही नाही आहेत की ज्यांचा किडला आहे आणि त्यांनी गोळी घेऊन दाताची कीड नष्ट झाली. तर दात किडणं हा प्रकार जसं आपण म्हणतो की दातामध्ये कोणी कोणी म्हणतं की दातामध्ये किडे असतात, तर हा फार मोठा गैरसमज आहे. की आपल्या तोंडामध्ये कोट्यांनी जंतू असतात जे आपण पाहू शकत नाही. ते जंतू दातावरती जे अन्नाचे कण आहेत ते खाऊन दातावरती ऍसिड सोडतात. मग त्या खड्ड्यामध्ये दाताचं रूपांतर होतं आणि ते खड्डे वाढत जाऊन जाऊन दातामध्ये कीड तयार होते. तर मग हे जे कीड होते ही गोळ्या औषधाने कधी मरून जात नाही, कारण तोंडातले जंतू कायमस्वरूपी नष्ट होत नाहीत कधी. तर त्यासाठी आपला उपचारच करायला लागतो. जर आपण दाताचा उपचार केला तरच आपला दाताला म्हणजे पूर्ण फरक पडतो. त्यामुळे फक्त हे जे घरगुती उपाय आहेत ते तात्पुरते असतात, की आज जाऊ शकत नाही डॉक्टरांकडे, तात्पुरता उपाय करा, पण नंतर मग योग्य वेळ काढून जाऊन योग्य उपचार करून घ्या, मग तिथं आपल्याला परमनंट सोल्युशन मिळतं त्या ठिकाणी. बऱ्याच वेळा दात दुखतात, पण माणूस काय म्हणतो नंतर जाऊ किंवा 2-3 दिवसांनी बघू, आणि नंतर ज्यावेळी जास्त त्रास होतो
त्यावेळेस तुमच्याकडे येतो तो. बरोबर. म्हणजे तुम्हाला काय वाटतं सर, का त्याचा दात दुखायला लागल्यावर त्यांनी तातडीने आलं तर थोडक्या इलाजात म्हणजे थोडक्या पैशातही म्हटलं तरी चालेल, ते बरं होऊ शकतं. आणि म्हणजे ते एक गोष्ट कशी असते की समजा मला जर ताप आलाच नाही तर मी डॉक्टरांकडे जाऊन फायदाच नाही, काय कारण नाही, बरोबर. पण दातांचं कसं असतं की दाताला कीड लागल्यापासून दात साधारणपणे 2-3 वर्षांनी दुखायला लागतो आणि दात दुखायच्या आधीच पेशंटने आमच्याकडे येणं अपेक्षित असतं. म्हणजे तुम्ही जर वार्षिक चेकअप करत राहिलात, म्हणजे आपण आपल्या क्लिनिकमध्ये एक फार चांगली सुविधा चालू केली ओके. की आपण एक दंत सुरक्षा योजना आपण आपल्याकडे चालू केलेली आहे, की ह्यामध्ये पेशंटना आपण आपल्याकडनंच दरवर्षी फोन करून सांगतो की तुमची ह्या वर्षीचं चेकअप बाकी आहे, तुम्ही ते करून घ्या. म्हणजे जसं ज्या पद्धतीने गाडी सर्व्हिसिंगचं असते हा, तसं अगदी हे बरोबर, अगदी बरोबर. त्याबाबत आज माहिती सांगा बरं सर. हा, म्हणजे जर ह्यात जर म्हणजे पेशंटकडे आम्ही माफक फी घेऊन त्यांचा मी फॉर्म भरून घेतो आणि त्यांना आपल्या क्लिनिककडनंच सांगतो की आता तुझं 1 वर्ष व्हायच्या आत तुम्ही दात चेक करून घ्या. जर दाताला कीड लागायला सुरुवात झाली असेल आणि जर आपण वेळेत जर ती कीड रोखली तर दात काढण्यासाठी जेवढा खर्च येतो त्यापेक्षाही कमी खर्च दात भरण्यासाठी येतो. आणि जर पेशंट दात दुखल्यावरती आमच्याकडे आले तर मग त्यांना भरमसाठ खर्च करून त्यांना भारी भारी कॅप बसवायला लागतात. साध्या स्टीलच्या कॅप बसवण्यामध्ये नुकसान आहे, सिरेमिक कॅपमध्ये पण नुकसान आहे आणि इतर कॅपसाठी आपल्याला बराच खर्च होतो. तर तो टाळण्यासाठी जर त्यांनी वेळेत चेकअप केलं आणि वेळेत जर काम करून घेतलं तर मग त्यांना फार जास्त फायदा होईल, त्यांचा खर्च पण टळेल, त्यांच्या दातांचं आरोग्य चांगलं राहील. असं. सर्वसाधारणपणे ही जी दंत सुरक्षा योजना आहे त्याच्यामध्ये आपण किती लोकांनी आतापर्यंत सभासद म्हणजे म्हणून? आज 250 पेशंटच्या म्हणजे गेल्या 2 वर्षापासून आपण ही सिस्टम चालू केली ओके आणि जवळजवळ 250 व्यक्तींनी त्याचा फायदा घेतलेला आहे ओके. त्याचा, आणि ते फार समाधानकारक आहेत, कारण त्यांना चेकअपसाठी मला काही फीस द्यायची गरज पडत नाही आणि सल्ला तर आपण त्यांना नेहमी अचूक देतो, जे योग्य आहे त्या प्रकारे आपण पेशंटना सुविधा पुरवतो. मग त्याचा फायदा चांगला त्याचा होतो. फायदा चांगला होतो, कारण पेशंटना मग पुढे आणखी मोठा खर्च करायची गरज पडत नाही. पेशंटना आपण जर वेळेत सावध केलं की दात तुमच्या कीड लागायला सुरुवात झाली, त्याला वेळेत चांगलं फिलिंग करून घ्या, ओके. तर मग त्यांना मोठ्या उपचाराची गरज पडतच नाही अजिबात. तर याला तुमचं कार्ड किंवा त्याला काही समजा कागदपत्र लागतात का या नाही, योजनेसाठी? काही नाही, फक्त आमचा फॉर्म असतो, फक्त ओके. पेशंटचं नाव, फोन नंबर फक्त आम्ही घेतो संपर्कासाठी हा. आणि पेशंटला आम्ही फक्त एक रिमाइंडर देतो. म्हणजे आपल्या त्यांनी- क्लिनिक मधून आधी फोन जातो त्यांना. हा, म्हणजे समजा त्यांनी आज आमच्याकडे फॉर्म भरला तर तिथून पुढे 1 महिन्याने त्यांची ती स्कीम चालू होते, तिथून पुढे ती 1 वर्षभर ती स्कीम त्यांची राहते आणि मधल्या काळात एक 3 महिने किंवा 6 महिन्यांनी आपण त्यांना एक रिमाइंडर कॉल देतो की तुमचं एक चेकअप बाकी आहे, ते आमच्याकडनं करून घ्या. म्हणजे त्याचा फायदा ग्रामीण भागातल्या लोक अगदी- चांगल्या पद्धतीने हा, म्हणजे होतो. ते म्हणजे पेशंटचा उपचाराचा मोठा खर्च टाळण्यासाठीच, म्हणजे आपण पाहतो की फार ग्रामीण भागातले पेशंट आहेत की जे दातांसाठी 12,000 14,000 रुपये रूट कॅनल आणि कॅपसाठी खर्च करू शकत नाही. असं मग त्यांचा तो खर्च होऊच नये म्हणून मग आपण त्यांनी जर ही स्कीम घेतली तर मग त्यांच्या रेग्युलर चेकअपमध्ये आपल्याला समजणार की दातांचा थोडा किडायला लागलाय आणि अगदी 1,000-1,200 रुपयात त्यांचं काम होऊन जाणार. म्हणजे त्यांचा 10 पट खर्च त्याने कमी होतो. असं त्यामुळे ही योजना तर सगळ्यांसाठी फारच फायदेशीर आहे. आता काय झाले, साधारणपणे एक 2 वर्षापूर्वी मी एका हॉस्पिटलमध्ये गेलो दाताच्या. तर तिथे एक आजी बसलेली होती, जारकळवाडीचीच, आपल्या निरगुडसर जवळ, जे मेंगदेवाडी जवळ जारकळवाडी आहे तिथलीच. तर ती आजी बसली होती आणि तिचा नातू होता बरोबर शेजारी बसलेला दाताच्या दवाखान्यामध्ये. तर त्या पद्धतीने ती आजी बसलेली होती आणि मला वाटलं, म्हणजे आजीचं वय साधारण 92-94 होतं, चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या आणि तिचा नातू ओळखत होता. तर नातू मला म्हटलं, नमस्कार नमस्कार. म्हणलं, का हो, काय? मी काय ओळखलं नाही, पण त्याने मला ओळखलं. तर म्हटलं, मी जारकळवाडीचा आहे. म्हटलं, आजीला काय घेऊन आले, काय आता अशी बसली होती. तर ते म्हटले की आजीचे दात पाडायचेत. म्हणजे 94 वय होतं, दात पाडायसाठी आले होते. बऱ्याच वेळा दवाखान्यात दात बसवायसाठी येतात. बरोबर. म्हणजे नेमकं कशामुळे झालं असेल, किंवा आजीचे दात पाडायसाठी आले, ते म्हणले आता दाताचा थोडा त्रास होतोय. तर नेमकं काय कारण असेल? म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे दात आपण दुरुस्त करू शकतो किंवा दात आपण बसवू शकतो, तर ह्या गोष्टी लोकांना माहितीच नसतात, म्हणजे फार ग्रामीण भागामध्ये. तर त्यामुळे मग दात दुखला की दात काढणं हे सगळ्यांना माहिती, पण दात दुखल्यानंतर आपण रूट कॅनलद्वारे दात वाचवू शकतो, दाताचं आयुष्य आपण वाढवू शकतो. तर ह्या गोष्टींची जोपर्यंत दाताच्या दवाखान्यात येऊन माहिती घेत नाही तोपर्यंत त्यांना कल्पना येत नाही. तर त्यामुळे दात काढायचं प्रमाण अजूनही काही अंशी आहेच. आहेच ना. असं हा, म्हणजे जर आम्ही पेशंटना कन्व्हिन्स करतो की दात काढल्यावर तुम्हाला काय फायदा हे पहिला आम्हाला सांगा, हा. आणि जर काही फायदा नाहीच तर दात काढून उपयोग काय. म्हणजे पेशंट म्हणतात की आम्हाला वेदना बंद करायची, फार वेदना होते म्हणून दात काढायचा आहे. मग त्यांना आम्ही सांगतो की तुमचा दात ठेवून आम्ही तुम्हाला दात दुखणं बंद करून देऊ शकतो, आणि मग पेशंट माहिती घेऊन मग त्यांना ते पटतं मग की ठीक आहे आपण दात वाचवू शकतो, तर मग दात वाचवू. मग दातही जागेवर राहतो, त्यांना जेवता पण चांगलं येतं, त्यांचे बाकी शारीरिक प्रॉब्लेम पण त्याने कमी होतात. नाही, आता आजीचा जो अनोत्तर प्रश्न आहे थोडा,
काळजी ती दात काढायला साठी आली होती. म्हणजे 92 किंवा 94 वय असं. हा. म्हणजे जुनी माणसं बघा. बरोबर आहे. म्हणजे त्यावेळेस समजा साधारण मिसळीचं व्यसन असणार आहे, असणार. पण दैनंदिन आहार चांगला होता. हा. थंड पेय नव्हती त्यावेळेस, किंवा चॉकलेट किंवा हे बाकीचं नव्हतं, कुरकुरे, चॉकलेट, कॅडबरी किंवा काहीच नव्हतं. हा. त्यामुळे तो सशक्तपणा राहिला. म्हणजे बरोबर. बराच वेळा तुमचं जीवनशैली जर चांगल्या पद्धतीने जेवण असेल किंवा तुम्ही थंड पेय किंवा आईस्क्रीम याच्यापासून थोडं दूर राहिलं हा. तर दाताचं आयुष्य वाढू शकतं. नक्की वाढू शकतं. मग त्यासाठी काय आवाहन करू शकता तुम्ही? म्हणजे हे जे आता थंड पेयाबद्दल बोललो आपण, तर जेवणाबरोबर थंड पेय तर आपल्याला कधीच घ्यायची नाही. तर त्याने आपला अपचनासारखे प्रॉब्लेम चालू होऊन म्हणजे पित्त वाढलं किंवा वात वाढलं की ते दातावरती त्यांचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट होतो, की दातांची झीज आतल्या आत होत राहते आणि मग दातांना वेदना चालू होते, दातांना ठणक बसतो. त्यामुळे शीतपेयापासून आपण नेहमीच लांब राहायला पाहिजे. तर हे तर नेहमीच योग्य राहील. योग्य राहील. आता बराच वेळा समजा आता दाताचं दुखतोय, समजा माझा दात दुखतोय, तर मी तुमच्याकडं दाताच्या डॉक्टरकडे आलं पाहिजे. पण बराच वेळा मी मेडिकलमध्ये परस्पर जातो व दाताचं दुखतोय तर मेडिकलवाले मला समजा काय असं ते औषध देतात. हे योग्य आहे का? नाही, हे योग्य नाही. म्हणजे पेशंटचा कन्सेप्ट हाच असतो की मला ताप आला, तापावरची एखादी मेडिकलमधून गोळी घेतली ते तात्पुरतं. बरं होऊन जातं हा. कधी कधी. हा. तसं दातांचंही त्यांना वाटतं की तात्पुरतं आपण गोळ्या घेऊन बरं होऊन हा. जाईल, पण ते त्या दिवसापुरता त्यांना फरक पडतो. कदाचित त्यांची हेल्थ चांगली असते, प्रतिकारशक्ती चांगली असते, त्यामुळे अजून 8 दिवस महिन्याभर त्यांचा निघून जातो. पण एखाद्या दिवशी रात्री त्यांना तीव्र वेदना होते आणि मग त्यांना दुसऱ्या दिवशी आमच्याकडे येऊन तातडीने उपचार करायला लागतो. तर फार इमर्जन्सी आहे त्यांनी एखादी गोळी घेतली तर काही हरकत नाही, पण त्यांनी मग वेळेवर दवाखान्यात येऊन योग्य उपचार करून दात दुरुस्त करून घेणं त्यांना फायदेशीर राहतं. सर, दाताचं डोळे आणि कानाचा असं काही समन्वय आहे का? नाही, म्हणजे बऱ्याच वेळा वयस्कर माणसांचं म्हणणं असतं की हा. दात आम्हाला का काढायचं नाही, तर त्याने आम्हाला दिसायला कमी होईल. दिसायचं. हा, तर दाताच्या उपचारांचा आणि दिसण्याचा दुर्मिळ संबंध नाही. म्हणजे दातांची जी नस आहे ती मेंदूच्या म्हणजे मेंदूमधून ज्या बाहेर नसा निघतात, 12 जोड्या बाहेर निघतात, त्यातल्या 5व्या जोडीचा 3रा भाग असतो दातांच्या नसा म्हणजे. हं. आणि डोळ्यांच्या नसा हे पहिली जोडी जी आहे तर ती डायरेक्ट मेंदूमधनं डोळ्यापर्यंत येते. त्यांच्यामध्ये अंतर फार असतं, त्यामुळे तो लोकांचा जो गैरसमज आहे तो नेहमी म्हणजे दूर व्हायला पाहिजे की दात काढण्याचा, दात उपचाराचा आणि डोळ्यांचा काही संबंध नाही, हे लोकांना माहिती पाहिजे असं. आता तुमचे सर्वसाधारण किती वर्ष प्रॅक्टिस झाली? आता गेली 17 वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये आहोत. ओके. आता मनसर आणि नारंगावला आपण आहे. हा. तर असं एखादं बुवा दाताचं एखादं चॅलेंजिंग काम तुमच्याकडून झालंय का? बुवा फार अवघड होतं आणि तो तर म्हणजे त्याला इतका त्रास व्हायचा, तर असं चॅलेंजिंग काम केलंय काय तुम्ही? हे असे चॅलेंजेस आम्हाला नेहमी येतात. म्हणजे अक्कलदाढा काढण्यामध्ये तर आम्हाला नेहमी चॅलेंजिंग असतं, की त्या अक्कलदाढा हाडामध्ये अडकलेल्या असतात, त्यांना पेशंटचं तोंड कमी उघडतं, एरिया फार छोटा असतो, तर ती डिफिकल्टी लेवल नेहमी हाय असते. म्हणजे अक्कलदाढा काढण्याकरता खालच्या जबड्यातला अक्कलदाढा काढणं नेहमीच किचकट काम राहतं आणि असे खूप चॅलेंजेस आम्हाला नेहमीच फेस करायला लागतात. म्हणजे ऑपरेटिव्ह पार्ट जो असतो ऑपरेशनचा, तर तो नेहमी डिफिकल्ट राहतो. आणि एक दात बसवायचे इम्प्लांट नावाचे उपचार असतात, तर ते एक आपल्याला चॅलेंजिंग असतात, की जेव्हा 32 दात पेशंटचे नाही आहेत आणि दात त्यांचे आम्हाला फिक्स बसवायचे, तर त्यासाठी आम्हाला फुल माउथ इम्प्लांट करायला लागतात. तर ते काम एक फार चॅलेंजिंग असतं. तर त्यासाठी प्रिपरेशन्स फार लागतात, मॅनिप्युलेशन फार लागतात आणि मग ते काम आम्हाला करायला लागतं. तर इम्प्लांट्स आणि अक्कलदाढा काढणं हे नेहमी आम्हाला किचकट काम असतं, चॅलेंजिंग असतं नेहमी. पण ते सक्सेस त्या प्रकारे होतं, पेशंटने आम्हाला व्यवस्थित वेळ दिला तर मग त्यांचं कामही फार छान होतं. साधारण आता तुमचा 17 वर्ष झाली प्रॅक्टिसला. म्हणजे तुमचं शिक्षण कॉलेज आपलं याला घेतलं नाशिक, अण्णासाहेब औटे मंचरला घेतलं, नंतर दंतयाचं नाशिकला घेतलं. तर त्यावेळेसचा बदल म्हणजे दाताचे नवीन नवीन प्रॉब्लेम येत चालले, आताच त्याच्यामध्ये काय फरक वाटतो? आता जर थोडं कम्पॅरिझन केलं तर त्यावेळेस अवेअरनेस 2007 मध्ये मी प्रॅक्टिस चालू केली, तर त्यावेळेस अवेअरनेस तुलनेने कमी होता. पेशंटचा दात दुखतोय, दात काढण्यामध्ये कल फार होता, किंवा दात दुखतोय मग खूप दिवस गोळ्या घेऊन ॲडजस्ट करण्यावरती कल फार होता. तर आता असं राहिलेलं नाही. म्हणजे आता हे जे आता यूट्यूब आणि बाकीचे माध्यम आहेत, प्रसार माध्यम, तर त्यांनी जरा अवेअरनेस वाढला लोकांचा. असे काही पेशंट आहेत की ज्यांना दातावरती ब्लॅक स्पॉट दिसला तरी ते आमच्याकडे येऊन हे फिलिंग आम्हाला करून द्या, स्वतःहून समोरून आम्हाला सांगतात ते. तर हा अवेअरनेस वाढलेला आहे. दात थोडा जर दुखला तर दात काढू नका, दात दुरुस्त करा, असाही अवेअरनेस वाढलेला आहे. त्यामुळे उपचार पद्धतीमध्ये फरक पडलेला आहे आणि म्हणजे त्यात लोकांना जास्त फायदा झालेला आहे. दात दुरुस्तीकडे लोकांचा कल नक्कीच वाढलेला आहे. दात जर एखादा पडला तर मग दात बसवण्यासाठी ब्रिजऐवजी इम्प्लांट करा, असे आम्हाला समोरून लोक सांगतात. त्यामुळे ह्या ज्या सोशल मीडियावरच्या अवेअरनेसचा फरक लोकांना नक्कीच पडलेला आहे, की त्यांच्यामध्ये जागृती झालेली आहे. आता पेशंटना आम्हाला फार कन्व्हिन्स करायची गरज नाही पडत. जर दात दुखला तर बऱ्याच पेशंटना माहिती असतं की आम्हाला रूट कॅनल करावं लागेल, कारण त्यांनी आधीच गुगल सर्च केलेलं असतं. त्यामुळे मग आम्हाला त्यांना सांगणं सोपं जातं की फक्त म्हणलं रूट कॅनल तरी पेशंटना सगळं माहिती असतं, ठीक आहे तुम्ही ट्रीटमेंट करून घ्या असं म्हणतात ते. त्यामुळे हा फरक पडलेला आहे.
इतक्या वर्षांमध्ये. आता काय बघा, म्हणजे आता अलीकडे आपण सुशिक्षित आहात, पण या पूर्व काळात लहानपणी किंवा काही ठिकाणी बघायचं आजी आजोबा किंवा काही गरीब एखादा दात दुखत असेल समजा किंवा जास्त दुखत असेल तर काही दोऱ्याने दात काढायचे. मग ते योग्य आहे का सर? म्हणजे ते आता कसं होतं की दातामध्ये फारच जीव नसेल, अगदी की अगदी दात तो एंड पॉईंटला आला की टिचकी मारून पडेल, तर त्यावेळेस ते दोराने काढणं वगैरे चालायचं असं. पण ज्या दातामध्ये थोडाफार जीव आहे, दात आमच्या भाषेत ग्रेड 3 हलतात, हं. तर त्यांना घरच्या घरी काढता येत नाही. ते आम्हीच त्यांना काढून देऊ शकतो, असं असतं. पण असं घरगुती उपाय नाही केले पाहिजे. हा, तसं नाही केलं कसं असतं, पाहिजे. कुठल्याही दाताचा प्रॉब्लेम असेल तर म्हणजे वैद्य. काही काही पेशंटना रक्तपातळ व्हायच्या गोळ्या चालू असतात ओके आणि त्याबद्दल त्यांना माहित नसतं की दात काढल्यावरती रक्त वाहत राहू शकतं. ओके. तर त्यावेळेस तर मात्र ही चुकीची गोष्ट राहते. आता त्यांनी वैद्यकीय सल्ल्यानेच काम केलं पाहिजे. आता म्हणजे दात सर्वसाधारण दुखला किंवा जास्त त्रास व्हायला लागला तर माणूस काय म्हणतो, ज्याला अंगठ्याला लागला असतं तर बरं झालं असतं. बरोबर. पण माणसाच्या शरीराला काहीच म्हणजे थोडक्यात सहन करत नाही. कुठे लागलं, कारण नंतर दात दुखायला लागला तर माणूस काय म्हणतो, अंगठ्याला लागलं बरं होतं. आणि अंगठा दुखायला लागला तर याला दात दुखत असतं तरी बरं झालं असतं, पण अंगठा बेकार आहे. म्हणजे सर्वसाधारण असा एक लोकांमध्ये भ्रम आहे. बरोबर. पण सर मला सांगा का यासाठी लोकांनी जनजागृती म्हणून काय केलं पाहिजे? लोकांमध्ये दाता संदर्भात जी काळजी घ्यायला पाहिजे किंवा काही ठिकाणी ब्रश बघा, काही सॉफ्ट ब्रश असतात, काही कडक बरोबर. असतात, काही म्हणतात मला दुकानात गेलं का आम्हाला जरा हार्ड ब्रश द्या. हार्ड ब्रश द्या. मला सांगा ना, हार्ड ब्रशमुळं जोरात त्यांना वाटतं दात स्वच्छ निघले हा, पाहिजे, बरोबर. पण त्या हार्ड ब्रश आणि सॉफ्ट मध्ये काय फरक असतो, नेमकं काय काळजी घ्यावं लागते? आता तुम्हाला मी जनरल दातांची काळजी घेण्याबद्दलही सांगतो. आता हे ब्रशिंग जे आहे, तर मला खूप पेशंट विचारतात की आम्हाला एक चांगली टूथपेस्ट सांगा आणि चांगला एक टूथब्रश सांगा. तर टूथपेस्टचा रोल जो आहे तो दातांना पॉलिश करण्यासाठी असतो आणि एक माउथ फ्रेशनिंगसाठी असतो, की सकाळी तोंड कोणाचं कडू पडतं वगैरे असं, तर ते त्यांना ते मुखदुर्गंधी जाण्यासाठी म्हणून टूथपेस्ट आपल्याला वापरायची. दातांना एक पॉलिश होईल, दातावर जमा झालेली लाळ निघून जाईल, असा टूथपेस्टचा एक रोल असतो. हा. आता त्यामुळे टूथपेस्ट पेशंटने कुठलीही वापरली तरी चालते, ज्यांना जी आवडली त्यांनी वापरली तरी चालेल. टूथपेस्टच्या 10-12 कंपन्या मार्केटला आहेत, तर त्यांनी कुठलीही वापरली तरी चालते, पण ब्रशिंगचा रोल फार महत्त्वाचा आहे. महत्वाचं. हा, म्हणजे काही पेशंट जे फार ॲग्रेसिव्हली ब्रश करतात, तर हे नेहमी चुकीचं राहतं. आपण ॲव्हरेज 2.5-3 मिनिटं फक्त ब्रश केला पाहिजे. हलक्या हाताने ब्रश केला पाहिजे एकदम, की रात्रभर तोंडात दातावर जी लाळ जमा झाली, दातांवरती आणि हिरड्यावर, ओके. ती लाळ निघून जाणं हा एवढाच फक्त आपल्या ब्रशिंगचा उद्देश पाहिजे. त्याकरता आपल्याला खूप फोर्सफुली दात घासायची ब्रश नाही, गरज नाही. आणि दात आपण आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने दोन्हीकडने ब्रश केले पाहिजेत. जिभेला एक टंग क्लिनिंगसाठी इन्स्ट्रुमेंट असतात मार्केटला, तर त्यांचा आपण वापर केला पाहिजे. आणि ब्रशिंग आपण सॉफ्ट ब्रशने ब्रश केला पाहिजे. जर कोणाचे ब्रश कडक असतील तर त्यांनी गरम पाण्यामध्ये ब्रश भिजवून तो मऊ करून मग त्याने ब्रश केला पाहिजे. आणि मेडिकलला तर नेहमी सॉफ्ट ब्रश मिळतात, त्यांचा वापर त्यांनी केला पाहिजे. जेव्हा ब्रशचे दात जरा डायवर्ट होतात, जे फिंगारतात, तर त्यावेळेस तुम्ही तो ब्रश चेंज केला पाहिजे. साधारण किती महिने ब्रश चेंज केला पाहिजे? डिपेंड, म्हणजे ब्रश करण्याच्या मेथडवर अवलंबून राहतं. एक 6 महिन्यांच्या आसपास जर असं वाटलं की त्या ब्रशचे दात जरा बिघडलेले आहेत, तर त्यावेळेस तुम्ही ब्रश चेंज करू शकता. आता बघा, आपण फास्ट फूडचा जमाना आहे सध्या. बाहेर जेवायला जातो किंवा बाहेर बऱ्यापैकी सर्वच साधारण लोक जातात. तर जेवायला गेलं का नंतर जेवण झाल्यावर नंतर तिथं ते हे ठेवलं जातं. टूथपेस्ट हा, टूथपेस्ट. मग त्याने दात कोरत बसतात काही लोक. मग त्याने काम वाढतंय का चांगलं होतं? नक्कीच काम वाढतं, कारण त्यांना दात कोरून जे अन्नाचे कण निघतात त्यामुळे त्यांना तात्पुरतं बरं वाटतं. आता ते अन्नाचे कण ते काही 100% काढू शकत नाही. त्याने जर घरी येऊन रात्री ब्रश नाही केलं तर ते कण दातावरती चिकटतात, तिथं कीड तयार होते आणि मग ते खड्डे अजून मोठे मोठे होऊन मग त्यांचे दात दुखणं चालू होतं. तर जर त्यांना दात कोरायची गरज पडत असेल तर त्यांनी डॉक्टरांकडे येऊन ते दात कोरायचं जे काही खड्डा आहे तर तो फिलिंग करून घेतला पाहिजे आणि दात कोरायची गरज पडायला नको अशी व्यवस्था करून ठेवली पाहिजे. परस्पर लोक करतात ते संयुक्तिक नाही म्हणजे. हा. 100% चुकीचं आहे. हा. आणि सर्वसाधारणपणे दात सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी जेवणानंतर रात्री ब्रश केलं पाहिजे. झोपण्याच्या आधी ब्रश केला पाहिजे. हा. म्हणजे अगदी नियम एवढे काटेकोर आहेत की मुलाच्या तोंडात दात जेव्हा पहिल्यांदा उगवतो वयाच्या 8-9 वर्षी किंवा पहिल्या वर्षी 8व्या-9व्या महिन्यात किंवा पहिल्या वर्षी, तिथून पुढे त्यांची डॉक्टरांकडे व्हिजिट व्हायला पाहिजे. म्हणजे इतक्या लहानपणापासून जर व्हिजिट दातांची होत राहिली तर मग मुलांना प्रॉब्लेम अजिबातच येणार नाही. आणि दातांच्या उपचारांचे तोंडामध्ये मटेरियल ज्या प्रकारचे वापरायचे, जे स्टँडर्ड मटेरियल, तर त्यांचे डॉक्टरांचे वैयक्तिक खर्च फार आहेत. त्यामुळे पेशंटला पण डॉक्टरांना पेशंटकडे चार्जेस जास्त घ्यायला लागतात. तर ते टाळण्यासाठी म्हणून तुमचं रुटीन चेकअप हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी. आणि चेकअपमध्ये डॉक्टर मग त्यांना माहिती सांगतात की हा दात किडण्याची शक्यता आहे किंवा ह्याला कीड लागण्यास सुरुवात झाली, हा वेळेत रिपेअर करून घ्या. जर असं रेग्युलर चेकअप ठेवलं आणि जर 2 टाइम ब्रश व्यवस्थित ठेवलं तर मग दातांचे प्रॉब्लेम फार म्हणजे फार कमी राहतील. ही काळजी सगळ्यांनी घेतलीच पाहिजे. आता एक प्रश्न आहे,
अक्कलदाढ म्हणजे नेमकं काय आहे? लोकांना अक्कलदाढ किंवा काय काय बोलता बोलता समजा रागातही म्हणतात तुला अक्कल आली नाही, तुला अजून बारीक आहे. हा. तर नेमकं याची काय व्याख्या आहे हे सर? असं असतं की आपल्या तोंडामध्ये 32 दात आहेत. हा तर 32 पैकी 4 दात हे अक्कलदाढ असतात. हा आणि जे तोंडाचे जे 4 भाग आहेत, तर त्या 4 भागातली सगळ्यात शेवटची दाढ जी असते, म्हणजे प्रत्येक भागातली 8वी दाढ ही अक्कलदाढ असते. आणि ही अक्कलदाढ वयाच्या 17-18व्या वर्षी तोंडामध्ये उगवते. उगवते. म्हणजे 17 ते 25 वर्ष वय असतं, रेंज येते, हा. त्या काळात अक्कलदाढ येते. आणि आता आपल्याकडे जो सज्ञान नागरिक आहे त्याला आपण 18 वर्ष झाले म्हणजे तो सज्ञान झाला असं आपण म्हणतो. अक्कल आली म्हणतो. हा, तर त्या हिशोबाने ते अक्कलदाढ म्हणजे संबंध आपण तो जोडतो अक्कलदाढीचा. कधी कधी समजा काहींना लवकर अक्कलदाढ येत नाही, कधी कधी हा. तुम्ही म्हणता 16 ते 25 किंवा 18 ते हा. 25 येते. तर कधी कधी काही 13-14 वर्षात येते. नेमकं याचं कारण काय असावं सर? अक्कलदाढा सरासरी हा 16 वर्षांच्या पुढेच येतात. आणि आता हल्ली आपल्या ज्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यात, ओके. की आपलं खाणं फार तर सॉफ्ट झालेलं आहे, एकदम असं स्ट्रॉंग खाणं नाही. म्हणजे ऊस खाणं वगैरे जे आपण पूर्वी लहानपणी लहान- करायचो, तर आता अशा फारशा गोष्टी राहिल्या नाही, कारण आता ऊसाचं आता रस आपण पिण्यामध्ये प्रेफर करतो आपण. बरोबर. त्यामुळे दातांचा जे बायटिंग फोर्स आहे तो कमी झालेला आहे. त्यामुळे दातांची गरज पण कमी झालेली आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा अक्कलदाढा ह्या तोंडामध्ये येत नाहीत किंवा त्या वाकड्या उगवतात. आणि जबड्याची साईज पण छोटी झालेली आहे. झाले. आता म्हणजे दातांची साईज आपल्याला आईकडनं येते, जबड्याची साईज आपल्या वडिलांकडनं येते. तर अशा प्रकारे म्हणजे अशा दोघांकडनं आपल्या ह्या 2 गोष्टी मिळतात. बरोबर. हा, तर एक तर मग दातांची जर जबडा छोटा झाला की दातांची गर्दी होते, आणि जबडा जर मोठा झाला की दातांमध्ये स्पेस तयार होते, असा प्रकार असतो. आणि अक्कलदाढा ह्या सर्रास आपल्या जेवणासाठी फार त्यांची गरज नाही पडत, त्यामुळे त्यांचं यायचं प्रमाण कमी झालंय. म्हणजे अगदी 50-60% पेशांमध्ये अक्कलदाढा ह्या इम्पॅक्टेड म्हणजे हाडामध्ये अडकलेल्या असतात. अडकलं. हा, तर तिरक्या तरी असतात, कारण जबड्याची साईज तेवढी नसते किंवा त्यावरती येतच नाही अजिबात, असं असतं. बराच वेळा जेवण करताना किंवा काही खाताना काही लोक एकाच बाजूने खातात, एकाच बाजूने, कारण ते म्हणतात ह्या बाजूने खाल्लं की मला त्रास होतो दातांचा. बरोबर आहे. हा. पण त्यावेळी त्यांनी लगेच डॉक्टरला दाखवून बरोबर. संयुक्तिक राहील ना. म्हणजे आपली प्रतिकारशक्ती फार चांगली असते, त्यामुळे काही काही पेशंटना असं होतं की त्यांच्या दातामध्ये किडीचा खड्डा असतो आणि त्यांना खाल्ल्यावरती अन्न अडकत असतं, पण त्यांना वेदना होत नसते. आणि बरेच पेशंट हे वेदना व्हायचीच वाट पाहतात, की जेव्हा मला तीव्र वेदना होईल तेव्हा बघू, असं करून ते डॉक्टरांकडे येतच नाहीत मग. हा, त्यामुळे मग ते एक बाजूचा वापर करतात. आणि मग अजून काही महिने गेले आणि जर त्यांना त्या बाजूने पण दातामध्ये कीड तयार झाली, की मग त्यांची अडचण वाढते की आता मला तिकडने खाता येत नाही, इकडने खाता येत नाही. आणि मग ते आमच्याकडून मग उपचाराची घाई करून मग ते उपचार करून घेतात. पण त्यांनी सुरुवातीला जर ते आले की आता खाल्ल्यावरती अन्न अडकतंय, माझी एक बाजू चांगली आहे तर दुसरी पण चांगली व्हायला पाहिजे, म्हणून जर ते आमच्याकडे आले तर मग त्यांचा प्रॉब्लेम आपण लवकर सॉल्व्ह करू शकतो. बराच वेळा काही लोकांचं म्हणणं येतं रुग्णांचं की माझा दात दुखतोय, पण मी आता डॉक्टरांकडे जातो, न जाता माझा दात राहतो असं म्हणतात काही, किंवा काही घरगुती उपाय करतात. पण काहींचं म्हणणं आलं का एकदा दाताचे समजा डॉक्टरांकडे गेलो का परत 2 महिन्यांनी परत जावं लागतं, काम वाढतंय, असं काहींचं थेट म्हणणं आहे. हा. तर ते नाही, संयुक्तिक वाटतं. नाही, ह्याच्याकरता कारण कसं आहे की त्यांनी डॉक्टरांकडनं योग्य उपचार व्यवस्थित घेतला पाहिजे. म्हणजे समजा एखादे पेशंट आमच्याकडे आले की त्यांचा दात दुखतोय, आपण त्यांना उपचार सांगितला की तुम्ही रूट कॅनल करून घ्या, त्यावरती कॅप बसवून घ्या. जर त्यांनी योग्य कॅप नाही बसवली तर मग त्यांना काही महिन्यांनी वर्षांनी त्यांना पुन्हा प्रॉब्लेम येणार. हं. मग त्यांना असं वाटतं की आम्ही आत्ताच खर्च केला. समजा त्यांनी स्टीलची कॅप बसवली तर स्टील कॅपचं ॲव्हरेज लाईफ हे 4 वर्षांचंच राहतं. आपल्याकडे अशी सवय आहे की 2 टाईम आपल्याकडे फारसं ब्रश केलं जात नाही, नाही. आणि स्टील कॅप, सेरेमिक कॅप बनवायच्या पद्धती थोड्याशा डल असतात. आता जे आपल्याकडे जे आहे एक आमच्याकडे कॅडकॅम स्कॅनर आहे. अरे. दातांचं माप न घेता जर आम्ही दात कॅडकॅम स्कॅनरने स्कॅन केले तर तोंडातली रचना त्या स्कॅनरने कॉम्प्युटरवरती तंतोतंत उमटते. हं. आणि कॉम्प्युटराइज डिझाईन करून आम्ही मशीनमधनं जर म्हणजे कुठेही हात न लावता जर त्या कॅप बनवल्या तर त्या कॅपचं फिटिंग सगळ्यात चांगलं येतं. आणि अशा प्रकारच्या कॅप जर पेशंटने केल्या तर मग त्यांना त्या कॅप वारंवार बदलायची गरज पडत नाही. मग म्हणजे बऱ्याच वेळा काय म्हणतात पेशंट की आम्हाला कमी खर्चाचं काम तुम्ही करून द्या. करून द्या. मग कमी खर्चाचं काम त्यांना करून द्यायला काही हरकत नाही, पण त्याचा तोटा असतो तो त्यांना सहन करायला लागतो. सहन करावं. म्हणजे जर समजा मी हे कॅडकॅमची कॅप केली, पेशंटने जर मेंटेन व्यवस्थित केलं तर त्यांना 8-10 वर्ष पण त्या कॅप बदलायची गरज नाही पडत. आणि जर त्यांना स्टीलच्या कॅप बनवून द्यायला लागल्या आम्हाला तर पेशंट 4 वर्षांच्या आसपास आमच्याकडे येतात पुन्हा, की आता बाजूने भाजी अडकते, आता मला परत काम करावं लागेल असं. तर पेशंटने तोंडामध्ये जे उपचार करायचे मटेरियल ते जर व्यवस्थित निवडले तर त्यांच्या ह्या तक्रारी फार कमी होतील. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का दाताच्या बाबत दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. दुर्लक्ष करायला नको आहे. हं. आणि जे योग्य मटेरियल आहे ते जर तोंडामध्ये वापरले गेले तर त्यांना नक्कीच फायदा होईल. समजा दाताच्या कोपऱ्यावरती कीड लागलेली आहे की ज्या ठिकाणी सिमेंट टिकू शकत नाही अजिबात, हं. अशा ठिकाणी जर पेशंटने आग्रह केला की नाही आम्हाला सिमेंटच भरून पाहिजे, आम्हाला जे भारी मटेरियल ते करायचं नाही, तर त्यांना आमच्याकडे 2-3 महिने पुन्हा यावंच लागणार. कारण ते सिमेंट कोपऱ्यावरती टिकत नाही, आपलं बायटिंग प्रेशर जास्त असतं, ते सिमेंट पडून जातं. दाताच्या जर मध्यभागी खड्डा असेल सेंटरला तर ते सिमेंट तिथं बरेच महिने चालतं, पण दाताच्या कोपऱ्यावरती खड्डा असेल तर ते काहीच काळ चालतं.
आणि मग त्या केसमध्ये पेशंट म्हणतात की आता मध्ये मी पुन्हा पुन्हा सिमेंट भरतोय पण ते पडते, तर ते योग्य उपचार करत नाहीत म्हणून ते सिमेंटांचं पडतं. तर ही बाजू पण त्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे, असं असतं. आता बघा, भटका समाज आहे, गरीब वंचित समाज आहे, किंवा दुसरा एक उच्च समाज आहे, आणि शेतकरी गरीब वंचित समाज आहे. तर त्यांच्यामध्ये दातांचे प्रॉब्लेम जास्त आहे का जे बाहेर नेहमी कार्यक्रमासाठी फिरतात किंवा सर्व्हिसच्या निमित्तानं बाहेर असतात, आणि त्यांच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम आहे का त्या वंचित समाज किंवा जो गरीब गरजू आहे, शेतकरी आहे, त्यांच्यामध्ये दाताचे प्रॉब्लेम जास्त आहे, कोणामध्ये जास्त आहे? नाही, जे गरीब गरजू लोक आहेत तर त्यांचे म्हणजे तुलनेने त्यांचे प्रॉब्लेम्स कमी आहेत तुलनेने. व त्यांच्या खाण्यापिण्याचा जो परिणाम सवय. असेल हा, तो, हा, हा. की त्यांचं फास्ट फूड फार नसेल, हे बाहेरचं खाणंपिणं फार नसेल, सर. तर तो इम्पॅक्ट आहेच आहे. आणि जे एज्युकेटेड लोक आहेत की ओके. त्यांचं हा. फास्ट फूड खाणं, हा, हे fast food. शीतपेय घेणं वगैरे, बाहेर फिरते किंवा असते. मुलांना म्हणजे जास्त गोड खाणं, म्हणजे स्वीट्स खाणं, मिठाई खाणं, तर आणि हायजीन मेंटेन न करणं बेसिकली, ओके. रात्री ब्रश न करणं, हा, त्यामुळे ह्यांच्याकडे ह्या म्हणजे पेशंटकडे इकडे मात्र प्रमाण जास्त आहे, जास्त आहे ना. उपचाराचं प्रमाण जास्त आहे. व त्यांच्यामध्ये अवेअरनेस पण जास्त आहे आणि प्रमाण पण जास्त आहे. समजा एखादी गरीब व्यक्ती आमच्याकडे आली आणि जर त्या दात दुरुस्त करू शकत नसतील तर दात त्यांना काढून घ्यायला लागतो. आणि जे इतर लोक आहेत की मध्यमवर्गीय आणि पुढचे व्यक्ती, उच्चवर. तर ते दात दुरुस्त करून घेतात. ठीक आहे, असं. आता मला सांगा, एक शेवटचा प्रश्न विचारतो का? आता तुम्ही समाजामध्ये सामाजिक काम करता, वैद्यकीय व्यवसाय करून सामाजिक काम करता, तर आपल्या हॉस्पिटलमध्ये असं म्हणजे जे पुण्या मुंबईला जी टेक्नॉलॉजी आहे, तर त्या पद्धतीने इथं टेक्नॉलॉजी अवेलेबल केली आहे, तर त्याचे काय चार्जेस वाढतात का, कसं काय काय मत? नाही, ज्या काही आपण आपल्या इथं जे इन्स्ट्रुमेंट्स आणलेले आहेत म्हणजे ज्या मशीन आणल्यात, तर ह्यांची आपण तुलना केली तर आपण शहराशी, तर आपण आपले चार्जेस फारच कमी ठेवलेले आहेत. हा, म्हणजे ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ मला सांगा ना, इथला एखादा आणि पुण्या म्हणजे मुंबईचा. आता माझ्याकडे कॅड कॅप मशीन आहे, ओके. त्याने आम्ही दातावरच्या कॅप बनवतो. तर मशीन एवढं फास्ट आपल्याला सर्व्हिस देतं की आम्ही 2 तासामध्ये ती कॅप पेशंटना दातावरती बसवून देऊ शकतो. ओके. ह्या झिरकोन या प्रकारच्या कॅप असतात, ज्या स्टील सेरेमिक कॅपपेक्षाही त्या पुढच्या कॅप असतात. ओके. तर आम्ही दात स्कॅन करतो, 10 मिनिटांमध्ये डिझाईन करतो आणि 1-1.5 तासामध्ये आम्ही मशीनमध्ये त्या कॅप बनवतो. बरोबर. तर ह्या अतिशय क्लास कॅप असतात, त्यांचं फिटिंग अति बेस्ट असतं आणि आपण म्हणजे मला हव्या असं मी डिझाईन करू शकतो. ओके. समजा मी स्टीलची कॅप करायची तर मला दातांचं माप घेऊन लॅबला पाठवायला लागतं. तर लॅब टेक्निशियन त्यांना जशी हवी तशी ते कॅप डिझाईन करतात, ते कॅप बनवतात. मग ती प्रत्येक वेळेस आपल्याला हवी अशी कॅप येत नाही, त्या पेशंटला त्या तेवढ्या सूट होत नाही. आणि ज्या आपण कॅप बनवतो आपल्या हाताने, तर आपल्याला माहिती असतं की आपण कॅपचं डिझाईन कसं केलेलं आहे आणि पेशंटला कसं कॅप पाहिजे हे आपल्याला समजतं. तर हे फास्ट सर्व्हिस देऊन सुद्धा समजा हे कॅडकॅम कॅपसाठी आम्ही पेशंटला फक्त 8-9 हजार रुपये चार्ज करतो आणि ह्या स्कॅपसाठी शहरामध्ये 13-14 हजार रुपये चार्ज करतात. ओके. तर एवढा कॉस्ट डिफरन्स आपण ठेवला आपल्या इथं, कारण ही नवीन टेक्नॉलॉजी लोकांना फारशी माहीत नाही अजिबात. आणि तुलनेने त्यांना एक सवय लोकांना की आपल्याला दातांसाठी फार खर्च करायचा नाही, तर त्यामुळे एक रिजनेबल फीज आपण त्यांना ठेवलेली. रूट कॅनलसाठी सुद्धा आहे की शहरामध्ये जे स्टँडर्ड क्लिनिकमध्ये जे काही उपचार होतात की ज्यासाठी 8-9 हजार रुपये फीस घेतली गेली पाहिजे, तर ते आपण आपल्या क्लिनिकमध्ये फक्त 5-6 हजार रुपयेच आपण फीस घेतो त्या कामासाठी. तर एवढं आपण कॉस्ट आपण एकदम लोअर साईडला आपण ठेवलेलं आहे. म्हणजे आपला ग्रामीण भाग आहे हे लक्षात ठेवून आपण त्या प्रकारची सर्व्हिस पेशंटना नेहमीच दिली. म्हणजे अक्कलदाड आम्ही ऑपरेशन करून काढतो, त्यांना 9-9, 10-10 हजार रुपये फीस घेतली गेली पाहिजे, तर तिथं आम्ही 5-6 हजार रुपयेच फक्त फीस घेतो. तर अशा प्रकारे आपण सगळ्याच क्षेत्रामध्ये आपण आपल्या फीस लोअर साईडलाच ठेवलेल्या आहेत. त्याचा फायदा पेशंटना होण्यासाठीच आपण ह्या सगळ्याच फीज आपण लोअरला ठेवल्या आहेत. सर, आपण सेवाभावी संस्था किंवा एक सेवाभावी म्हणून आता व्यवसाय तर सगळेच करतात, पण आज दाताचे शिबिर किंवा थोडं जनजागृती यासाठी काही प्रबोधन करू शकताय का? हा, म्हणजे आपल्या सुरुवातीच्या आपल्या प्रॅक्टिसच्या काळामध्ये म्हणजे 7-8 वर्ष आपण दातांचे शिबिरं घेतले की दरवर्षी आपण एक 8 दिवस शिबिर घ्यायचो की मोफत दंताच्या चिकित्सा आपण ठेवायचो दरवर्षी. आणि त्याचा पेशंटना फायदा कसा होतो की फक्त दात किडलेत हे त्यांच्या लक्षामध्ये येतं, पण त्यांना उपचार करण्यासाठी पुन्हा दवाखान्यामध्ये जायला लागतं. पुन्हा आणखी म्हणजे फक्त तिथं चेकअप करून फक्त गोळ्या औषध देऊन तिथं फायदा होत नाही पेशंटना. तर त्यांना उपचार जर दिले गेले तर त्यांना फायदा होणार आहे ह्या उपचारांचा. त्यामुळे शिबिरं तर 1 डे शिबिर आपण कधी कधी शाळांमधनं घेतो. तर त्यांना चेकअपमध्ये फक्त दात किडल्याबद्दल माहिती मिळते आणि त्यांनी योग्य वेळेत जर डॉक्टरांकडे जाऊन उपचार केला तर त्यांना मग त्या चेकअपचा अजून फायदा होतो. ठीक आहे. आपण सर आता बहुमत वेळ दिला आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीसाठी, आणि जी दाता संदर्भात निगा किंवा त्याची काळजी यावर जे मार्गदर्शन केलं, तर त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि याबाबत अजून काही सांगायचं राहिले असं वाटतंय मला. हा, मला आणखी एक गोष्ट सांगायची होती की मगाशी आपण जे म्हटलं टेक्नॉलॉजी बद्दल, तर आता आपण आपल्याकडे एक दातांचं सिटी स्कॅन मशीन आपण आपल्या इथे घेतलेलं आहे. ओके. तर जे सिटी स्कॅन मशीन आपल्या 3 तालुक्यामध्ये कोणाकडे अरे नाही, वा, खेड अमरावती. अतिशय हेवी मशीन आहे ते.
आणि दातांचा जेव्हा मी एक्सरे काढतो ते एक्सरेमध्ये फक्त आम्हाला 70% माहिती मिळते दाताबद्दलची. ओके. फक्त एक साईडने माहिती मिळते. जसं डोक्याचं सिटी स्कॅन असतं तसं हे दातांचं सिटी स्कॅन आहे की त्यामध्ये आम्हाला दात सगळ्या बाजूने फिरवून पाहावे येतात. आणि क्लिनिकच्या लेवलला म्हणजे वैयक्तिक क्लिनिकच्या लेवलला हे मशीन कुणाकडे घेतलं जात नाही, कारण ते फार हेवी रेंजचं मशीन आहे, म्हणजे हेवी कॉस्टचं मशीन आहे. तर ते फक्त आपण आपल्या क्लिनिकलाच घेतलेले आहे की जे आपण इम्प्लांट प्रकारचे दात बसवतो, अक्कलदाढा काढतो आणि जे काही आपण मेजर सर्जरी वगैरे करतो त्यासाठी आपल्याला ह्या स्कॅनिंगची गरज पडते. आणि स्कॅनिंग सेंटरला तर ह्या स्कॅनची कॉस्ट 3-3 हजार रुपये असते किमान. हो. आणि आपण हे अगदी निम्म्या फीमध्येच आपण आपल्या क्लिनिकमध्ये करू शकतो. म्हणजे करून घेतो असं. तर कारण हे आपल्या क्लिनिकसाठी मशीन आहे, पेशंटच्या फायद्यासाठी आहे, म्हणून आपण तिथं कमर्शियल बेस आपण तिथं ठेवलाच नाही की निदान करण्यासाठी त्या मशीनची गरज आहे, मग त्यासाठी आपण पेशंटला हेवी चार्ज करायची गरज नाही. तर अशा प्रकारे आपण कमी फीजमध्ये आपण काम करतो पेशंटला. त्यामुळे दातांच्या फील्डमध्ये जे सगळ्यात चांगले ॲडव्हान्सेस आहेत तर ते सगळे आपण आपल्या क्लिनिकमध्ये आणून पेशंटना उत्तम प्रकारे सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतो. ओके. असं. सर धन्यवाद. आपण जे लोकांना किंवा दाता संदर्भात याबाबत जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या वतीने आभारी आहे. नमस्कार.